हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मनसे केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्यांचं मत। दोन भावातल्या फुटीमुळे कंगना राणावत, किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली अशी ही भावना। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक। मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा वळवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये। सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरने एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं। पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम। समाजाला एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचं नमूद। रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा। रेपो रेटमध्ये अर्धा टक्क्याची कपात। सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता। आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारात उत्साह। सेन्सेक्स 700हून अधिक अंकांनी वधारला। नीट पीजी परीक्षेला सुप्रीम कोर्टाची परवानगी। 3 ऑगस्टला एका शिफ्टमध्ये होणार नीट पीजी परीक्षा। एनबीईची मुदतवाढीची पुढे ढकलण्याची विनंती कोर्टाकडून मान्य। मिठी नदी उपसा कथित गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईत 15 ठिकाणी ईडीची छापेमारी। बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरासह आरोपी अनिकेत कदमच्या घरावर छापे। किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा। पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा। बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक। आरसीबीचे आणखी 3 अधिकारीही ताब्यात। देशात कोरोना बळींचा आकडा 55। देशभरात कोरोनाचे 5000हून अधिक सक्रिय रुग्ण। गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू। G7 परिषदेला मोदींनाच जायची इच्छा नव्हती। संजय राऊतांचा दावा। युद्धबंदीबाबत ट्रम्प तोंडावर बोलले तर पंचायत होण्याची मोदींना भीती असल्याचा टोला। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। आपण पाहता एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला